पुढे पाहूयात. बीडमधील खोट्या गुन्ह्यांचे मास्टरमाइंड आमदार सुरेश धस हेच आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांनी केला. या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना निंदनीयच आहे, मात्र या घटनेच्या पाठीमागून ते राजकारण करताय. रोज माध्यमांसमोर येऊन जिल्ह्याची बदनामी सुरू आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी ही राम खाडे यांनी केली आहे. खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे. ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे, कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेड मास्टर आहेत, हे कधीही कोणी झाकू शकणार नाही. आपलं जी सध्याचं वातावरण आहे, आपली जी भूमिका चाललेली आहे, आपण जे रोज उठून मीडिया पुढं या जिल्ह्याचं नाव खराब करायचं, या मतदारसंघाचं नाव खराब करण्याचं पाप जे चालू केलेलं आहे, कदाचित आपण खूप मोठ्या मताने आपण विजय झाल्यामुळं कदाचित आपल्या गोळ्या संपलेल्या असणार आहेत आणि त्या गोळ्या आपण सुरू करा. पुढे बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत डुबे प्रकरणाचा उल्लेख करत डुबे प्रकरणात व्यवहार झाल्याची वक्तव्य केलेलं होतं. तसंच परळीतील व्यापारी मला येऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले. यावर आता व्यापारी अमोल डुबे यांनी खुलासा करत धस यांचे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. आमदार सुरेश धस यांनी आपली राजकीय पोळी भाजवण्यासाठी चुकीचे आरोप करू नयेत असं डुबेंनी म्हटलंय. काल माननीय आमदार सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत, कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे, असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत. तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये. तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. बीडमध्ये हत्या घडवणारे मंत्रिमंडळात आहेत, त्याचबरोबर बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांना राज्यात गुंडांना अभय दिलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केला. त्याचबरोबर परळीत 118 बूथवर मतदान होऊ दिलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. सगळ्यात आधी बीडमधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे. बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत. आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं. लोकभावना इतकी तीव्र आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. मी नैतिकतेचा प्रश्न करतो. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो. त्याची किंमत मला मोजावी लागेल. मला माहिती. तर आपणच SITची मागणी केली होती असं मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगलं सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. सर्वाधिक शस्त्र परवाने म्हणून बीडची चर्चा होत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे दाखल असतानाही 245 व्यक्ती अधिकृत शस्त्र वापरत आहे आणि याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी एक
आणि जास्तीत जास्त 16 गुन्हे दाखल असलेल्या 245 जणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये पाठवली होती. आता डिसेंबर संपत आला तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर काहीच कारवाई झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता बीडमध्ये दाखल झालेत. अप्पर पोलीस महासंचालक सीआयडी प्रशांत बुर्डे हे तिथे दाखल झाल्याचं कळतंय. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. देशमुख कुटुंबाची ते भेट घेतील. तसंच आतापर्यंतच्या तपासाची पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली जाईल. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर. सुरेश, सीआयडीचं पथक जे आहे ते बीडमध्ये दाखल झाल्याचं कळतंय, काय घडामोड? सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे एसपी ऑफिसमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आतापर्यंत तपास झालेला होता त्या संदर्भातली माहिती देखील घेतली. त्याचबरोबर अधीक्षक यांच्यासोबत आता हे पथक केजकडे रवाना झालेलं आहे. जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाची देखील पाहणी केली जाणार आहे. त्याचबरोबर देशमुख कुटुंबाची भेट देखील घेतली जाणार आहे आणि या तपासामधील जे काही बारकावे आहेत त्या संदर्भात देखील आता तिथले जे पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत यांच्यासोबत बैठक देखील घेणार असल्याची माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज 17 दिवस होत आहेत आणि 17 दिवसानंतर अद्याप 3 आरोपी जे आहेत ते 3 आरोपी मोकाट आहेत. त्यानंतर या प्रकरणावरून आता सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या सर्वांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं देखील सांगितलं होतं. त्याचबरोबर 28 तारखेला सर्वपक्षीय जो बीडमध्ये मोर्चा होतोय त्या मोर्चाच्या अगोदर आरोपींना अटक करा असे देखील जे आवाहन आहे ते पोलीस प्रशासनाला करण्यात आले. त्याबरोबर इशारा देखील सरकारला देण्यात आला. त्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर या आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने ज्या हालचाली आहेत त्या वरिष्ठ पातळीवर सुरू झालेल्या आहेत. त्यामुळेच सीआयडीचं जे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक आहे ते बीडमध्ये दाखल झालेलं आहे. त्यामुळे या तपासामधून समोर काय येणार आणि आरोपींना अटक केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सुरेश, या सगळ्या माहितीबद्दल. सीआयडीचं पथक आज देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी कशा पद्धतीने तपास केलेला आहे याबद्दलची माहिती देखील आज वरिष्ठांनी जाणून घेतली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे ते पार पडतंय. आत्तापर्यंत मोठी या स्मारकाबद्दलची चर्चा आणि त्याचा पहिला टप्पा लवकरच सगळ्यांना बघायला मिळेल. पुढे पाहूयात. बीडमधील खोट्या गुन्ह्यांचे मास्टरमाइंड आमदार सुरेश धस हेच आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांनी केला. या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना निंदनीयच आहे, मात्र या घटनेच्या पाठीमागून ते राजकारण करताय. रोज माध्यमांसमोर येऊन जिल्ह्याची बदनामी सुरू आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी ही राम खाडे यांनी केली आहे. खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे. ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे. कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेड मास्टर आहेत. हे कधीही कोणी झाकू शकणार नाही. आपलं जी सध्याचं वातावरण आहे, आपली जी भूमिका चाललेली आहे, आपण जे रोज उठून मीडिया पुढं या जिल्ह्याचं नाव खराब करायचं, या मतदारसंघाचं नाव खराब करण्याचं पाप जे चालू केलेलं आहे, कदाचित आपण खूप मोठ्या मताने आपण विजय झाल्यामुळं कदाचित आपल्या गोळ्या संपलेल्या असणार आहेत आणि त्या गोळ्या आपण सुरू करा. पुढे मग बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत डुबे प्रकरणाचा उल्लेख करत डुबे प्रकरणात व्यवहार झाल्याची वक्तव्य केलेलं होतं. तसंच परळीतील व्यापारी मला येऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले. यावर आता व्यापारी अमोल डुबे यांनी खुलासा करत धस यांचे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. आमदार सुरेश धस यांनी आपली राजकीय पोळी भाजवण्यासाठी चुकीचे आरोप करू नयेत असं डुबेंनी म्हटलंय. काल माननीय आमदार सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत, कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे, असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत. तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे मुंडे कुटुंबासोबत माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तरीही आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये. तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. बीडमध्ये हत्या घडवणारे मंत्रिमंडळात आहेत, त्याचबरोबर बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांना राज्यात गुंडांना अभय दिलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केला.
त्याचबरोबर परळीत 118 बूथवर मतदान होऊ दिलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. सगळ्यात आधी बीडमधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे. बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत, आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत. आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं. लोकभावना इतकी तीव्र आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. मी नैतिकतेचा प्रश्न करतो. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो. त्याची किंमत मला मोजावी लागेल. मला माहिती. तर आपणच SITची मागणी केली होती असं मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. सर्वाधिक शस्त्र परवाने म्हणून बीडची चर्चा होत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे दाखल असतानाही 245 व्यक्ती अधिकृत शस्त्र वापरत आहे. आणि याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 16 गुन्हे दाखल असलेल्या 245 जणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये पाठवली होती. आता डिसेंबर संपत आला तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून यावर काहीच कारवाई झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की CIDचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता बीडमध्ये दाखल झालेत. अप्पर पोलीस महासंचालक CID प्रशांत बुर्डे हे तिथे दाखल झाल्याचं कळत आहे. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. देशमुख कुटुंबाची ते भेट घेतील. तसंच आतापर्यंतच्या तपासाची पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली जाईल. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. सुरेश, CIDचं पथक जे आहे ते बीडमध्ये दाखल झाल्याचं कळतंय, काय घडामोड? CIDचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे SP ऑफिसमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आतापर्यंत तपास झालेला होता त्या संदर्भातली माहिती देखील घेतली. त्याचबरोबर अधीक्षक यांच्यासोबत आता हे पथक केजकडे रवाना झालेलं आहे. जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाची देखील पाहणी केली जाणार आहे. त्याचबरोबर देशमुख कुटुंबाची भेट देखील घेतली जाणार आहे. आणि या तपासामधील जे काही बारकावे आहेत त्या संदर्भात देखील आता तिथले जे पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, यांच्यासोबत बैठक देखील घेणार असल्याची माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज 17 दिवस होत आहेत आणि 17 दिवसानंतरही अद्याप 3 आरोपी जे आहेत ते 3 आरोपी मोकाट आहेत. त्यानंतर या प्रकरणावरून आता सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या सर्वांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं देखील सांगितलं होतं. त्याचबरोबर 28 तारखेला सर्वपक्षीय जो बीडमध्ये मोर्चा होतोय त्या मोर्चाच्या अगोदर आरोपींना अटक करा असे देखील जे आवाहन आहे ते पोलीस प्रशासनाला करण्यात आले. त्याबरोबर इशारा देखील सरकारला देण्यात आला. त्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर या आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने ज्या हालचाली आहेत त्या वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच CIDचं जे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक आहे ते बीडमध्ये दाखल झालेलं आहे. त्यामुळे या तपासामधून समोर काय येणार आणि आरोपींना अटक केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सुरेश. या सगळ्या माहितीबद्दल. CIDचं पथक आज देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहे. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी कशा पद्धतीने तपास केलेला आहे याबद्दलची माहिती देखील आज वरिष्ठांनी जाणून घेतली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे ते पार पडतंय. आत्तापर्यंत मोठी या स्मारकाबद्दलची चर्चा आणि त्याचा पहिला टप्पा लवकरच सगळ्यांना बघायला मिळेल. पुढे पाहूयात. बीडमधील खोट्या गुन्ह्यांचे मास्टर माइंड आमदार सुरेश धस
हेच आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांनी केला. या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना निंदनीयच आहे, मात्र या घटनेच्या पाठीमागून ते राजकारण करताय. रोज माध्यमांसमोर येऊन जिल्ह्याची बदनामी सुरू आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही राम खाडे यांनी केली आहे. खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच झालेली आहे. ही दस साहेबांनी विसरलं नाही पाहिजे, कारण की आमच्या असे अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेड मास्टर आहेत. हे कधीही कोणी झाकू शकणार नाही. आपलं जी सध्याचं वातावरण आहे, आपली जी भूमिका चाललेली आहे, आपण जे रोज उठून मीडिया पुढं या जिल्ह्याचं नाव खराब करायचं, या मतदारसंघाचं नाव खराब करण्याचं पाप जे चालू केलेलं आहे, कदाचित आपण खूप मोठ्या मताने आपण विजय झाल्यामुळं कदाचित आपल्या गोळ्या संपलेल्या असणार आहेत आणि त्या गोळ्या आपण सुरू करा. पुढे मग बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत डुबे प्रकरणाचा उल्लेख करत डुबे प्रकरणात व्यवहार झाल्याची वक्तव्य केलेलं होतं. तसंच परळीतील व्यापारी मला येऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले.